आईचं मला इन्स्पिरेशन हे आहे की माझी आई 12वी मध्ये एक सब्जेक्ट बॅक होता आणि तिचं लग्न झालं. त्याच्यानंतर तिने लग्नानंतर एज्युकेशन घेतलं आणि युनिव्हर्सिटी 3rd टॉपर होती बीएडला. आणि बिफोर रिटायरमेंट तिने PhD केलं. तर मला असं होतं ना की लोक जज करतील ना, अरे तू एवढ्या मोठ्या बाईची मुलगी आहेस आणि तू काहीच करत नाहीस. त्याच्यामुळे मी आईला असं म्हणत असते की तू इन्स्पिरेशन पण आहेस, पण तुझ्यामुळे मी बसू पण शकत नाही. म्हणजे मी बेस्ट काय देता येईल हेच नेहमी बघत असते. आणि आई आणि वडिलांचं खूप म्हणजे सपोर्ट तर आहेच, सगळ्यांचा सपोर्ट आहे. पण एक गोष्ट ती नेहमी सांगत असते की फाईट करायला तर ती शिकवतेच, पण तिचं एक खूप छान आहे की ती असं कुठलीही स्टोरी, सक्सेस स्टोरी म्हणजे ह्या आपल्या आधीच्या ह्या सगळ्या बायकांच्या सक्सेस स्टोरी ऐकायला बसलं ना तर खरंच दिवस पण पुरणार नाही. पण ते ना कॅज्युअली घेते की ठीक आहे ना, होऊन केलं आम्ही. म्हणजे ते एकदम छान पॉझिटिव्हली सांगत असते की केलं त्या वेळेला आम्हाला जमलं आणि केलं. आणि ते जेव्हा ऐकते ना तेव्हा असं वाटतं की अरे यार, म्हणजे एवढं टफ नाहीये. आपण स्वतःला असं उगीच मी खूप काही मोठं केलंय असं नाही समजायला पाहिजे. एव्हरी टाइम वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.